नमस्कार. मूर्तिजापूर तालुक्यात रेतीघाटाचा लिलाव नुकताच पार पडला असता तरी घाट सुरू होताच नियमाची सर्रास पायमल्ली होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रॉयल्टी एका घाटाची आणि प्रत्यक्ष उपसा दुसऱ्याच ठिकाणाहून असा प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. शासकीय नियमानुसार रेती उत्खनन मजुरांच्या सहाय्याने करणे बंधनकारक असतात. अनेक घाटावर पोकलेन आणि जेसीबी सारख्या अवजड मशिनीचा खुलेआम वापर होत असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर नदीपात्रात रेती गाळण्यासाठी मोठ्या चाळण्या बसवण्यात आल्याचेही समोर आले आहे. यावेळी नदीपात्राचे नैसर्गिक स्वरूप बिघडत असून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एका ठिकाणची रॉयल्टी दाखवून प्रत्यक्षात दुसऱ्याच सोयीच्या ठिकाणाहून रेती उपसा केला जात आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून संबंधित महसूल विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान इतक्या उघडपणे अवैध उत्खनन सुरू असताना प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाला एका बड्या लोकप्रतिनिधीचे पाठबळ असल्याची चर्चा रंगत असून त्यामुळे रेती माफियाचे धाडस वाढल्याचे बोलले जात आहे. या गंभीर प्रकरणाकडे प्रशासन लक्ष देणार का आणि अवैध उत्खननावर लगाम लागणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्वालादीप न्यूज, मूर्तिजापूर.